विद्यार्थी मित्र, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. बीएड सीटी 2022 याची आपण तयारी करत आहोत. विद्यार्थी मित्र, आपण यापूर्वी एक प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे, ती म्हणजे ऑक्टोबर 2021ची बीएडची प्रश्नपत्रिका. तर आपण आज दुसरी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्र, त्यातला पहिला प्रश्न, बौद्ध धर्माचे साहित्य कोणत्या लिपीत लिहिले आहे? ऑप्शन 1 देवनागरी, ऑप्शन 2 पाली, 3 1 व 2, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 पाली हे आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्र, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. अशाच प्रकारचे परीक्षेसाठी उपयुक्त असणारे व्हिडिओ आम्हाला या चॅनलवरती तुम्हाला द्यावायचे आहेत. प्रश्न दुसरा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? 1 मीरा नायर, 2 प्रतिभाताई पाटील, 3 स्मृती इराणी, 4 सुचित्रा कृपलानी. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या भारताच्या महिला राष्ट्रपती होत. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? 1 पद्मश्री, 2 पद्मविभूषण, 3 भारतरत्न, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, ऑप्शन 3 भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार होय. त्यानंतरचा प्रश्न, केसरीचे पहिले संपादक कोण होते? 1 लोकमान्य टिळक, 2 गो. ग. आगरकर, 3 विदा सावरकर, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणजेच ऑप्शन 2 गो. ग. आगरकर हे होत. गो. ग. आगरकर हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोविड रोगाचा प्रसार कोणत्या देशातून सर्वप्रथम आढळला? ऑप्शन 1 पाकिस्तान, 2 नेपाळ, 3 चीन, 4 भारत. विद्यार्थी मित्र, पहिला रुग्ण जो होता तो चीनमध्ये आढळला हे आपणास माहीत आहे आणि तिथूनच त्याचा प्रसार झाला, म्हणजेच त्याचा प्रसार चीन या देशातून झाला किंवा सर्वप्रथम रुग्ण तेथून आढळला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, देवगिरी किल्ला कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन 1 औरंगाबादमध्ये, 2 दौलताबादमध्ये, 3 कंधार येथे, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे देवगिरी किल्ला म्हणजेच दौलताबाद किल्ला आपण ज्याला म्हणत असतो, तर ऑप्शन 2 दौलताबाद हे आपलं उत्तर होय. कंधार येथेही एक भुईकोट किल्ला आहे जे आपणास माहीत आहे, तो नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन 2 दौलताबाद हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? 1 नगरत्ना, 2 फातिमा बीवी, 3 सुजाता मनोहर, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 फातिमा बीवी ह्या भारताच्या पहिल्या महिला सुप्रीम कोर्टाच्या जज म्हणजेच न्यायाधीश होत. तर सुजाता मनोहर ह्या भारताच्या दुसऱ्या महिला न्यायाधीश आहेत हे आपण लक्षात ठेवावे. आणि सर्वात कमी वयाच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कोण झाले असा जरी प्रश्न आला तरी त्याचा आन्सर ऑप्शन 2 फातिमा बीवी हे आहे हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्र, आम्लप्रचनातील घटक कोणते? ऑप्शन 1 NO2 म्हणजे नायट्रस ऑक्साईड, ऑप्शन 2 SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, ऑप्शन 3 H2O2 ज्याला आपण हायड्रोजन परऑक्साईड असं म्हणतो, आणि ऑप्शन 4 1 व 2. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 4 1 व 2 म्हणजेच नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे दोन घटक आपल्याला आम्लीय प्रजननाचे पाहायला मिळतात. जेव्हा हे पाण्यासोबत म्हणजे पावसाच्या पाण्यासोबत काय होतात, अभिक्रिया करतात, त्यावेळेस आम्लीय प्रजनन म्हणजेच ॲसिड रेन काय होतो, तयार होतो. हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजेच ऑप्शन 4 1 व 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका दिवसात किती सेकंद असतात? विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे एका तासामध्ये 3600 म्हणजे 3600 सेकंद असतात. तर 3600 गुणिले 24 असं आपल्याला ते करावं लागेल. तर पाहूया आपले ऑप्शन्स काय सांगतात. ऑप्शन 1 84,400, ऑप्शन 2 86,400, ऑप्शन 3 1,72,800, ऑप्शन 4 34,56,000. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन 2 86,400 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? 1 आनंदीबाई जोशी, 2 सावित्रीबाई फुले, 3 अरुणा असफ अली, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे पहिल्या डॉक्टर ज्या होत्या महिला डॉक्टर त्या आनंदीबाई जोशी ह्या होत, आणि ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या भारतातील महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या. तर ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास संबोधतात? ऑप्शन 1 अब्दुल कलाम, 2 होमी भाभा, 3 PC रे, 4 CV रमन. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून संबोधतात. हे आपणास माहीत आहे. अग्नीसारखे मिसाईल्स त्यांनी बनवले हे आपणास माहीत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 12, ययाती कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन 1 यदुनाथ थत्ते यांनी, 2 शिवाजी सावंत यांनी, 3 प्र के अत्रे यांनी, 4 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 शिवाजी सावंत यांनी ययाती ही कादंबरी लिहिली. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजे प्रश्न क्रमांक 13, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 8 मार्च रोजी, 2 1 डिसेंबर रोजी, 3 5 जून रोजी, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे जागतिक महिला दिन म्हणजेच वर्ल्ड वुमेन्स डे आपण 8 मार्चला साजरा करत असतो. 1 डिसेंबरला आपण जागतिक एड्स दिन साजरा करतो आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आपण साजरा करत असतो. हे आपण लक्षात ठेवावे. तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा दिवस हा होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजे प्रश्न क्रमांक 14, भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात कोणी केली? 1 महात्मा फुले यांनी, 2 गोगा आगरकर यांनी, 3 गोपाळ देशमुख यांनी, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी भारतीय शिक्षणाचा पाया घातला आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनीच केली आहे हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजेच 10 कोटी ही जी संख्या आहे 10 कोटी, तर 10 कोटीवर 10 वर किती शून्य येतील? म्हणजे 10 अंक जो आहे 10 कोटीमधला त्याच्यावर किती शून्य येतील असा हा प्रश्न आहे. ऑप्शन 1 8 शून्य येतील, ऑप्शन 2 9 शून्य येतील, 3 10 शून्य येतील आणि 4 6 शून्य येतील. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2 तोंडी कुत्रा याचा अर्थ काय? ऑप्शन 1 दुतोंड्या, 2 सुभाषिक, 3 भाषा उपासक, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र 2 तोंडी कुत्रा याचा अर्थ 2 वेगवेगळे वाक्य बोलणे किंवा आपल्या वाक्यावर ठाम न राहणे म्हणजेच दुतोंड्या हे त्याचा काय आहे अर्थ आहे. म्हणजेच ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजे जसे मेणबत्ती प्रकाश तसे कोळसा बरोबर काय? म्हणजे विद्यार्थी मित्र अक्षरमालेचा हा प्रश्न आहे ज्याला आपण लेटर सिरीज असं म्हणतो. तर ऑप्शन 1 उष्णता, ऑप्शन 2 विद्युत, ऑप्शन 3 ऊर्जा, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचे असते हे आपणास माहीत आहे. तर पहिल्या 2 जे घटक असतात म्हणजे जसे इथे मेणबत्ती आणि प्रकाश आहे ह्यामध्ये जो संबंध आहे म्हणजे मेणबत्ती काय देते तर प्रकाश म्हणजेच उजेड देते, तर कोळसा काय देईल असा हा प्रश्न आहे. तर उत्तर पर्यायापैकी उष्णता, विद्युत, ऊर्जा आणि यापैकी नाही. तर यापैकी विद्यार्थी मित्र तो आपल्याला हीट म्हणजेच काय देईल तर उष्णता देईल हे आपणास माहीत आहे. म्हणजेच कोळसा उष्णता यांची जोडी लागेल म्हणजे जसे मेणबत्ती प्रकाश तसे कोळसा उष्णता. ऑप्शन 1 हे आपले उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्र तो म्हणजेच 18वा, महात्मा गांधींनी दांडी यात्रेचा प्रारंभ कोठून केला? म्हणजे दांडी यात्रा कोठून सुरू झाली? ऑप्शन 1 साबरमती येथून, 2 वाराणसी येथून, 3 नाशिक येथून, 4 पुणे येथून. तर विद्यार्थी मित्र अहमदाबाद येथील साबरमती आश्रमामधून दांडी यात्रेचा प्रारंभ झाला आणि दांडी हे एक ठिकाण आहे जे की समुद्रकिनाऱ्यावर आहे. तर साबरमती ते दांडी अशा प्रकारची ती यात्रा होती म्हणून दांडी यात्रा अशा प्रकारचं तिला नाव पडलेलं आहे हे आपण लक्षात घ्यावे. पुढचा प्रश्न म्हणजेच प्रश्न 19, फ्रेंच ल्यूचा अर्थ काय? ऑप्शन 1 न सांगता निघून जाणे, 2 अपमान करणे, 3 उल्हासित होणे, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 न सांगता निघून जाणे हा फ्रेंच ल्यू याचा काय अर्थ आहे हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? ऑप्शन 1 मेंदू, 2 यकृत, 3 त्वचा, 4 वृक्क म्हणजेच किडनी. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे हे आपण लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारचा ऑक्टोबरचा जो दुसरा पेपर होता तो आपण इथे पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्र अजूनही आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावे. या BEd CETचे अधिकचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.